नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सीताफळ आणि रामफळ या दोन फळांमधील फरक. हे समोर दिसतंय हे सीताफळ आहे. हे सीताफळ हे नाव याच्यामुळं पडलं की हे फळ थंड असतं, शीत असतं, त्यामुळं हे नाव सीताफळ असं पडलेलं आहे. हे समोर बघताय आपण हे सीताफळाचं एक कच्चं सीताफळ आहे. याच्यावरती असे उठावदार नक्षी असते. जे आपण हे बघताय ते उठावदार नक्षी आहे. बाहेरून पूर्ण नक्षी काम सहज दिसतं. तर त्यामुळं हे फळ सहज ओळखू येतं. याची पानं अशी थोडीशी आखूड असतात आणि हिरव्या रंगाचे असतात. हे सीताफळ आहे. सीताफळाला भरपूर फळं अशी येतात आणि यातीलच दुसरा एक प्रकार असतो ते म्हणजे रामफळ. आता आपण बघणार आहोत हे आहे रामफळ. रामफळावरील नक्षी अशी ठसठशीत नसती, फक्त रेषा अशा असतात, आखीव रेखीव असतात आणि त्याची पानं अशी थोडीशी लांब असतात सीताफळापेक्षा आणि याचा कलर थोडासा लालसर असतो आणि हे जसं मोठं होत जातं तसं पूर्ण लाल होतं आणि पिकल्यानंतर पूर्ण त्याचा कलर गुलाबी लाल अशा प्रकारचा होतो आणि हे छोटं असताना हे असं असतं. याला रामफळ असं म्हणतात. रामफळाचं उत्पन्न थोडंसं कमी आहे किंवा बऱ्याच भागात रामफळ हे पाहायला भेटत नाही. खूप कमी भागात पाहायला मिळतं. सीताफळ तसं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळतं. तसं रामफळ नाही आहे. रामफळ हे कमी प्रमाणात पाहायला मिळतं. त्याचं उत्पन्नही फार कमी प्रमाणात होतं. आज सीताफळाच्या बागा आहेत तशा रामफळाच्या कुठं क्वचितच बागा दिसून येतील. पण रामफळ आणि सीताफळ हे दोन्ही एकाच जातकुळीचे असले ते दोघांची चव वेगवेगळे आहे आणि ही दोन्ही फळं साधारणतः थंडीमध्ये येतात. आता सीताफळ काही ठिकाणी वर्षभर उपलब्ध व्हायला लागलंय. जे नवीन व्हरायटी त्यामध्ये येत आहे, नवनवीन जाती तयार होत आहेत. परंतु रामफळ हे वर्षातून एकदाच येतं आणि त्याची चवही खूप छान असते. पण झाडाला फळं खूप कमी लागतात. सीताफळा एवढे ते लगडलेले नसतात. तर अशा पद्धतीनं रामफळ आणि सीताफळ या दोघांमधील फरक आहे. धन्यवाद.